मी नीतिमानास बोलावयास आलो नाही, तर पापी लोकांस पश्चातापासाठी बोलावयास आलो आहे. शब्द आहेत प्रभू येशू ख्रिस्ताचे, ज्या येशू ख्रिस्तावरती तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो. ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये स्वतःच्या जीवनाचं परिवर्तन करण्यासाठी आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण आगमन कालातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत आणि आजची उपासना विधी आपणास स्वतःमध्ये परिवर्तन करून ख्रिस्तामध्ये परिपूर्ण जीवन जगण्यासाठी पाचारण करीत आहे. असं म्हणतात, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि त्याचा स्वीकार करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणूनच परिवर्तन हे सकारात्मक असणे गरजेचे आहे. पापापासून पुण्याईकडे, अंधारापासून प्रकाशाकडे, असत्यापासून सत्याकडे आणि जागतिक सुखापासून देवाकडे असणे गरजेचे आहे. आणि ह्यासाठी आजची तिन्ही वाचने आपल्याला योग्य परिवर्तन करण्यासाठी दिशा दाखवत आहेत. आजचे पहिले वाचन ह्यामध्ये यशया संदेष्टा आपल्याला देवाच्या राज्याची सुंदर असं प्रतिमा दाखवत आहे, जिथे प्रेम, दया, क्षमा, शांती असेल. आणि हे शक्य आहे फक्त आणि फक्त प्रत्येक मनुष्यामध्ये परिवर्तन घडलं तर. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल सर्व लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे, एकता स्थापन करण्यासाठी सांगत आहे, कारण आपण सर्वजण एकच ख्रिस्त सभेचे सभासद आहोत. तसेच आजच्या शुभवर्तमानामध्ये संत योहान बाप्तिस्टा, ज्याला क्रांतिकारी संदेष्टा म्हणून ओळखलं जातं, तो आपल्याला परिवर्तनाचा संदेश देत आहे आणि आंतरिक तयारी करण्यासाठी सांगत आहे. तो म्हणतो, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, एकदा एका गावामध्ये एक कुशल शिल्पकार राहत होता. त्याला एका देवळासाठी एक सुंदर अशी मूर्ती बनवायची होती. त्याने एक मोठा दगड आणला. तो दगड वाकडा, खडबडीत आणि कुरूप होता. लोक त्याला हसू लागले आणि म्हणू लागले, या दगडातून काय सुंदर निघणं. तरी ह्या शिल्पकाराने रोज त्या दगडावरती हातोडा तो मारत गेला. त्याने थोडं कापलं, थोडं घासलं, थोडं सरळ केलं. हळूहळू त्या दगडाला एक आकार आला. काही महिन्यानंतर त्या कुरूप दगडातून एक सुंदर मूर्ती तयार झाली. लोक त्याला म्हणू लागले, ही सुंदर मूर्ती आधीपासूनच ह्या दगडामध्ये लपलेली होती. तो शिल्पकार हसून त्यांना म्हणाला, होय, मी फक्त जे अनावश्यक होतं ते कापून टाकलं आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण देवाची प्रतिमा आहोत. आपण देवाचं स्वरूप आहोत. देवाने प्रत्येकामध्ये एक सुंदर अशी प्रतिमा ठेवलेली आहे. ती आहे देवाची प्रतिमा. आपणा प्रत्येकामध्ये पवित्रता, प्रेम, दया, क्षमा, शांती आहे. आणि परिवर्तनाद्वारे जे अनावश्यक आहे आपल्या जीवनामध्ये, मग तो अहंकार असेल, गर्विष्ठपणा असेल, पापी जीवन असेल, वाईट सवय असतील, त्या आपण कापून टाकतो. देवाचा हातोडा म्हणजे देवाचं प्रेम, देवाची आपुलकी, देवाची कृपा. देव आपल्याला तोडत नाही, तो आपल्याला मोडत नाही, फोडत नाही. तो आपल्याला एक आकार देतो, तो आपल्याला परिपूर्ण करतो. होय, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्वतःमध्ये परिवर्तन कसे करावे ह्याचं सुंदर उदाहरण ख्रिस्त सभा आपल्या पुढे
संत योहान बाप्तिस्टाच्या जीवनाद्वारे मांडत आहे. संत योहानाने पश्चातापाचा संदेश दिला. पश्चाताप म्हणजे फक्त सॉरी बोलणे नव्हे, तर विचार बदलणे, मन बदलणे, वागणूक बदलणे आणि जमलं तर दिशा बदलणे. देवाकडे परत येणे म्हणजे खरे परिवर्तन होय. संत योहानाचे जीवन आपल्याला 3 गोष्टी शिकवत आहे. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे साधेपणा आणि नम्रतेचे जीवन. आज आपले जीवन गुंतागुंतीचे झालेले आहे. मोबाईल, टीव्ही, घराचा आणि कामाचा ताणतणाव ह्यामध्ये मनशांती हरवून बसलेलो आहोत. मी, मला, माझे ह्यामुळे गर्विष्ठ आणि स्वार्थी बनलेलो आहोत. संत योहान एक साधं आणि नम्रतेचं जीवन जगला. देवाला त्याने प्रथम स्थान दिलं आणि दिलेल्या मिशन कार्यामध्ये तो सहभागी झाला. आज आपणही नम्रता धारण केली पाहिजे आणि दुसऱ्यामध्ये जो ख्रिस्त आहे त्याला प्रथम स्थान दिलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट संत योहानाच्या जीवनाद्वारे आपण शिकतो ती म्हणजे सत्याचं जीवन. संत योहानाने सत्य बोलला आणि अन्यायाविरुद्ध त्याने लढा दिला. त्याला त्याचे प्राण गमवावे लागले, परंतु आजही त्याचा आवाज जिवंत आहे. अनेक वेळा आपण सत्य बोलत नाही. इतरांच्या चुका काढण्यासाठी आपल्याला भीती वाटते. जे अयोग्य आहे, चुकीचं आहे ते आपण पाहून सुद्धा पाहिलं नाही असे वागत असतो. प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. त्याच्या आगमनासाठी आपल्याला सत्याचा मार्ग तयार करावा लागेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट संत योहानाच्या जीवनाद्वारे आपण शिकतो ती म्हणजे त्याने इतरांना ख्रिस्ताकडे आणलं. स्वतःला कधीच त्यानं मोठं केलं नाही. स्वतःची स्तुती कधीच गायली नाही. येशू ख्रिस्ताची स्तुती गायली. येशू ख्रिस्ताचा मार्ग त्याने तयार केला आणि येशू ख्रिस्ताची ओळख इतरांना करून दिली. एक ख्रिस्ती म्हणून माझी सुद्धा जबाबदारी आहे इतरांना ख्रिस्ताकडे आणण्याची. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्वतःमध्ये परिवर्तन घडवून ख्रिस्तामध्ये परिपूर्ण जीवन जगण्यासाठी आपण स्वतःला प्रश्न विचारूया. मी बदलायला तयार आहे का? मी माझ्या जीवनाद्वारे इतरांना ख्रिस्त देतो का? मी माझ्या जीवनातील कठोर दगड देवाला मोडू देतो का? संत योहान बाप्तिस्टा ओरडून म्हणतो, प्रभू येत आहे, त्याची वाट सरळ करा. चला मग आपण आपली अंतःकरणे उघडी करूया. देव आपल्या जीवनातील वाकडे तिकडे मार्ग सरळ करेल. अनावश्यक गोष्टी तो कापून टाकेल. परिवर्तनपूर्वक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रभू तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन.